हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आलेली होती इथं शिवाजी चौकाच्या इकडेच अत्रे हॉलच्या इथं हे दुकान आहे. अगोदर आम्ही प्रभातमध्ये गेलो, म्हणजे नुसते रेट वगैरे आम्हाला बघायचे होते की कुठं कसं व्यवस्थित आहे काय नाही. एक दिवस अगोदर ना सासूबाईं ते येऊन एका दुकानामध्ये बघून आलेल्या होत्या. समया घ्यायच्या, बरेच दिवस झाले तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होती की मला समया घ्यायच्या आहेत असं. पण शेवटी आज त्या गोष्टींचा मुहूर्त निघाला. काल ना सासूबाईं त्या तिकडे दुसऱ्या दुकानात जाऊन समयांची जोडी बघून आलेल्या होत्या. पण आम्हाला एकदा फक्त रेट वगैरे दुसरीकडे कसे आहेत काय नाही ते कन्फर्म करून घ्यायचं होतं, म्हणून मग आम्ही अगोदर प्रभातमध्ये गेलो, तिकडे बघून आलो. आणि त्यानंतर त्याआधी ना ह्या दुकानामध्ये ओम पूजा भंडार जे दुकान आहे ना त्या दुकानामध्ये आमचं बघून झालेलं होतं. एक दिवस अगोदर मी नव्हते आलेली, सासूबाईं त्या आलेल्या होत्या, फक्त बघून आलेल्या होत्या. फक्त मला नुसतं जायचं होतं दुसऱ्या दिवशी आणि कन्फर्म की कुठली डिझाईन आवडत आहे किंवा नाही तेवढं फक्त सिलेक्शन करायचं होतं. तर त्यासाठी मग आम्ही लगेच ठरवलं, म्हटलं ठीक आहे आपण उद्या जाऊया. तर मग आम्ही आज संडेच्या दिवशी मस्त इथे आलेलो होतो बघण्यासाठी की समया बघून तर झालेल्याच होत्या, रेट वगैरे पण विचारून झालेले होते. आणि हे दुकान आहे ना अत्रे हॉलच्या इथंच आहे, बरोबर जिथं अत्रे हॉल आहे ना कल्याण वेस्टला तिथेच आहे. आणि इथे इतक्या छान छान वस्तू आहेत ना, इतक्या म्हणजे मनाला मोहून घेणाऱ्या, पितळेच्या अगदी छोट्यापासून छोट्या तर मोठ्यापर्यंत ज्या काही वस्तू असतात ना सर्व आहेत. वस्तू येते छोट्या छोट्या छोट्या. तर इथे खूप छान छान समया ज्या होत्या त्यात ह्या महाभारत समया आहेत. ह्या पण मला खूप जास्त आवडल्या होत्या आणि वेट यांचं इतकं मजबूत आहे ना, खूप मजबूत होत्या ह्या. पण डिझाईनमुळे मी ह्या घेतल्या नाहीत. यांची किचकट डिझाईन होती आणि त्याच्यामध्ये ना खूप जास्त म्हणजे घाण वगैरे म्हणजे स्वच्छता करण्यासाठी थोडं अवघड जाईल. त्या हिशोबाने मग मी यांच्या बाबतीमध्ये थोडा विचार करत होती. नाही तर मग मला खूप जास्त आवडल्या होत्या. आणि त्यांचं जे टोक आहे ना आपलं इथं वात वगैरे ठेवतो तिथेही जरा पसरट म्हणजे असं थोडंसं चौकोनी भागासारखं होतं, त्यामुळेही मग मी त्या म्हटलं नको घ्यायला. इतक्या छान छान वस्तू होत्या इथे. आणि दिवे जे आपण आता याचे घेतो ना अखंड दिवा म्हणून आता नवीन आलेले आहेत यावर्षी, खूप जणांनी घेतलेले आहे हे दिवे. तर इथे हे दिवे ना खूप छान आहेत आणि मस्त होते. 500च्या पुढेच रेंज आहे मात्र त्यांची. दिव्यावर आहे, दिवा कसा आहे त्याच्यावरती त्याचे रेट जे आहेत ना ते फिक्स आहेत. तर खूप मस्त आहेत. हां नाही ठीक आहे. थोडी याच्यापेक्षा कमी आहे, तर याच्यापेक्षा कमी वाटते ना. हे कितीला दोन पडणार? खूप छान छान होत्या समया, सगळ्याच खूप छान होत्या. आणि जे बाकीचं साहित्य होतं ना इतकं मनाला मोहून घेणार, म्हणजे मोह आवरत नव्हता, इतके छान होत्या. आणि हळदी कुंकूचे करंटे वगैरे जे आपले तांबे वगैरे आहेत ना भरून ठेवायचे
तेही खूप छान डिझाईन मस्त होती, खूपच छान होती, खूप जास्त आवडत होते. पण समयाच अर्जंट होत्या घ्यायच्या आणि समयांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे डिझाईन वगैरे भरपूर होत्या. त्यांनी खूप दाखवल्या आणि मग शेवटी ज्या काही फायनल वगैरे करायच्या होत्या त्या म्हटलं. आणि एकदा बघून वगैरे तर झालेल्याच होत्या, माझ्या एक दिवस अगोदरच ठरवून झालेलं होतं की कुठल्या घ्यायच्या आहेत असं. तर मग त्यासाठी पण आम्ही फक्त बघत होतो, कारण की ठेवल्यानंतर ना हल्ली नको पाहिजे, म्हणजे अशी मजबूत पाहिजे एकदाच. बऱ्याच वेळेला काय होतं, हलकी क्वालिटीचे जर घेतल्या आपण तर पडल्यानंतर एखाद्या वेळेस ना तुकडा वगैरे पडू शकतो त्याचं, म्हणजे 1-2 वेळेस झालेलं आहे तसं. पण मग मजबूत जर घेतली ना जरा, तर ती पडली तरी तिला काही धोका नसतो मग. आणि ही तर म्हणजे हलतच नव्हती, इतकी छान मजबूत होती ना. बऱ्याच वेळेला खालची जी साईड आहे ना ती उंच नीच, तेच साईजचा जरा इश्यू आम्ही बघत होतो की कशी कुठली छान आहे डिझाईन काय नाही तर. आणि आपल्याला मेन म्हणजे घासताना वगैरेही प्रॉब्लेम नको व्हायला, अगदी पटकन अशी स्वच्छ करता येईल अशा पद्धतीची जी समय होती ती घ्यायची होती. आणि इतक्या मोठ्या मोठ्या समया होत्या, म्हणजे आपल्या उंचीपेक्षा सुद्धा जास्त होत्या. आणि हे करंट इतकं छान आणि मस्त होतं ना याचं हळदी कुंकूचं. पण माझ्याकडे आहे पितळेचंच ऑलरेडी, म्हटलं नको. आणि हा दिवा आहे अखंड दिवा, जर आपल्याला हवा असेल तर चावीने त्याची वात जी आहे ती कमी जास्त वगैरे आपण देवघरात टांगायला बरोबर आहे माहिती आहे. पूजा करताना असं ठेवायचं म्हणून हा साईज 9 नंबरची घेतली असेल तर परफेक्ट होतं. विकून आता हा 550 आम्हाला 9 नंबर नवीन 30 दिला चांदी काढून घे शूटिंगला, तुला पाहिजे तर अखंड दिव्यासाठी जे दिवे होते ते बघितले 550च्या वरती होते सगळे. आणि सगळे म्हणजे याच्या ज्या कळशा वगैरे हंडे असतात ना छोटे छोटे, त्यासुद्धा इतक्या छान छान होत्या. परत हे डब्बे वगैरे, आपण ते गजलक्ष्मीचे हत्ती वगैरे ते सुद्धा खूप छान होते. अगदी म्हणजे सगळं साहित्य दुसऱ्या कुठल्या दुकानात जायचं कामच नाही. आणि रेटही इतके व्यवस्थित कमी वगैरे करून, म्हणजे बार्गेनिंग थोडंफार तिथे करून घेतात रेटमध्ये सुद्धा. आणि देवांच्या मूर्त्या म्हणा किंवा गोमातेच्या सगळं काही साहित्य एकाच दुकानात घेऊ शकतो. आणि वस्तू इतक्या छान, मेन म्हणजे मजबूती आहे वस्तूंना. तांब्या पितळेचे आपले भरून ठेवण्यासाठी जे असतात याचे फिल्टर वगैरे छोटे, ते सुद्धा होते. आणि आपला तो कुबेर दिवा जो म्हणतो ना, तो कुबेर दिवा सुद्धा होता घ्यायचा. तर सगळंच होतं, पण मग बजेटही बघावा लागतो. आणि शेवटी मी आपले समया घेण्याच्या हिशोबानेच गेलेली होती. सासूबाईंचा बऱ्याच वर्षाच्या इथं राहतात आणि त्यांना हे दुकान त्यांच्या ओळखीचंच आहे इथे. नेहमी काही घ्यायचं असलं तर इकडेच येतात. आणि डबेसुद्धा इतके सुंदर सुंदर होते ना. आणि पूजेचं सगळं संपूर्ण जे काही साहित्य असतं ना ते या दुकानामध्ये भेटून जातं. अगदी कुठलंही घ्यायचं म्हणा, जुन्या ज्यांना घ्यायच्या असल्या ना त्यासुद्धा या दुकानामध्ये भेटतात. की आपण म्हणतो ना की जुन्यामध्ये बघूयात कमी थोडेफार रेट वगैरे करून, ज्यांचा बजेट नसला तर तो सुद्धा प्रकार म्हणजे तशा पद्धतीने सुद्धा इथं भेटतं. की जुन्यांचे थोडंफार रेट आता कमी आहेत त्याच्यामुळे. पण मला नवीनच घ्यायच्या होत्या आणि नवीन समया मग मी इथे घेतल्या. इतक्या उंचीला मोठ्या मोठ्या, अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या ती सिरियल आम्ही बघायचो ना शंभूराजांची, त्या सिरियलमध्ये जेवढ्या मोठ्या मोठ्या समया होत्यात ना तेवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या समयासुद्धा तिथे होत्या. आणि शेवटी मग आम्ही समया वगैरे घेतल्या. माझ्या मैत्रिणीने 2 घेतल्या आणि मी 2 घेतल्या. अशा 2 जोडी समयांची आम्ही घेतली. आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो घराकडे. तर मग आता कुठल्या समया घेतल्या या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच, आपल्या डेली व्लॉगिंग जे असतं त्याच्यामध्ये. तर चला मी व्हिडिओचा एंड करते. त्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.